नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। अनिल परब हा अर्धवट वकील आहे। विधिमंडळात मी 32 वर्षे काम केले आहे। प्रत्येक नियमाची मला माहिती आहे। एखाद्या मंत्र्यावर आरोप करताना 35 ची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात। आदल्या दिवशी त्याची कॉपी सभापतींना द्यावी लागते आणि मग सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात। मात्र या अर्धवट वकिलांनी तसे न करता योगेश कदम सभागृहात नसताना हे गुपचूप आरोप केले। त्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घेऊन दाखवा असे आवाहन माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना केले आहे। वसईतील नायगावमध्ये काही दिवसांपूर्वी एक दुःखद घटना घडली। नौकार फेज 1 इमारतीत अन्विका प्रजापती नावाच्या 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय। ती 12व्या मजल्यावरून खाली पडली होती। खिडकीजवळ बसल्यानंतर तोंड जाऊन ही दुर्घटना घडली। मंगळवारी रात्री 8:30 ही घटना घडली। कोकण रेल्वे स्थानकामध्ये पार्किंगच्या परप्रांतीयांना देण्यात आलेल्या ठेक्यावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय। चिपळूण ही रेल्वे स्थानकात धडक देत अधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकारचा जाब विचारला। चिपळूण वालोपे येथील रेल्वे स्थानकात पे अँड पार्कचे असलेले 2 कर्मचारी स्थानिक लोकांजवळ अरेरावी व दादागिरी करतात अशा तक्रारी आमच्याकडे असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले। कोकण रेल्वे मार्गावर या कामांसाठी मराठी माणूस प्रशासनाला मिळाला नाही का असा जाब पे अँड पार्कच्या ठेकेदारांच्या विषयावरून प्रशासनातील उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दिल्ली येथील एका मशिदीला भेट देत स्थानिक मुस्लिम नेत्यांशी संवाद साधला। दरम्यान आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे मुस्लिम धर्मगुरूंना भेटत असतील, त्यांच्याशी चर्चा करत असतील तर नितेश राणे यांनी ताबडतोब त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। मोहन भागवतांनी मशिदीला दिलेली भेट ही नितेश राणे यांच्या विचार विरोधात आहे असा चिमटा देखील राऊत यांनी काढलाय। राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणात ज्येष्ठांसाठी राबविल्या जाणाऱ्या गृहनिर्माण योजनांना स्वतंत्र दर्जा बहाल करण्यात आलाय। असे प्रकल्प राबविणाऱ्या विकासांना चटई क्षेत्रफळात भरघोस सवलती देण्यात आल्या आहेत। हरित पट्ट्यातही आता ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण योजना राबविता येणार आहे। त्या बदल्यात विकासकांना टीडीआर स्वरूपात फायदा होणार आहे। 2036 पर्यंत ज्येष्ठ नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 17% इतकी होणार आहे। गणेश उत्सव तोंडावर राज्य सरकारने प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने व्यावसायिकांची कोंडी झाली आहे। कृत्रिम फुलांच्या बाजार बहरात येण्याआधीच कोमेजण्याची धास्ती व्यावसायिकांना वाटत आहे, तर गणेश भक्तांसमोर नेमका कशाचा सजावट करायचा हा प्रश्न उभा ठाकला आहे। अमेरिकेतील मराठी शाळांमध्ये आता मराठीचे धडे महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणार आहेत। तेथील शाळांमध्ये राज्य शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ अशी ग्वाही राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी शुक्रवारी अमेरिकेत दिली। अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या शेलार यांनी कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को मधील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने 766 गावांपैकी 752 गावातील जलस्रोतांची तपासणी केली असून 26 गावातील जलस्रोत दूषित, रासायनिक दृष्ट्या अपायकारक किंवा जीवाणूयुक्त असल्याचे निष्पन्न झाले। जिल्ह्यातील 44 पेक्षा तसेच जास्त जलस्रोत पेयजलासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले। या दूषित पाण्यामुळे डेंग्यू, कॉलेरा, हेपॅटायटिस, टायफॉइड यासारखे गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू झाली। राज्य सरकारने 7/12 कोरा करण्याचा जो शब्द दिला होता तो त्यांनी खरा करावा, अन्यथा आम्ही मंत्रालयात शेतकऱ्यांसह घुसू असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिलाय। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शहरातील विधानसभेचे 3 आणि विधान परिषदेचे 2 अशा 5 आमदारांनी स्थानिक आणि राज्यस्तरीय विषयांवर प्रश्न मांडले आणि चर्चेमध्ये सहभाग नोंदविला। विकास आराखडा, नदी प्रदूषण, वाहतूक कोंडी, चुकीची विकास कामे आदी विषयांवर या आमदारांनी आवाज उठविला आहे। रत्नागिरी शहराजवळ असलेल्या एका लॉजवर वेश्या व्यवसाय प्रकरणात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणातील एका संशयित तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। अरमान करीम खान असं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या संशयिताचं नाव आहे। रत्नागिरी शहराजवळ असलेल्या खेडशी येथील लॉजवरील वेश्या व्यवसाय प्रकरणात संबंधित असलेली ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली आहे।
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते। तिथे त्यांनी पत्ते उधळत कृषी मंत्र्यांचा राजीनामाची मागणी केली। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। त्यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विजय घाडगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या 2-3 कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली। राजीनामा दिला नाही तर मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा घाडगे यांनी दिलाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हतूर गावातून भयंकर घटना समोर आली आहे। वृद्ध पतीने वृद्ध पत्नीची निर्गुण हत्या केली आहे। तू शेतात न येणारी आज कशी काय आलीस असा जाब विचारत पत्नी बरोबर पतीने वाद घातला। दोघांच्या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं। पतीने रागाच्या भरात डोक्यात फरशी घालून पत्नीची निर्गुण हत्या केली। पतीने पत्नीचा जीव गेला तरी फरशीचे प्रहार सुरूच ठेवले आणि वृद्ध पत्नीच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा केला। लातूर जिल्ह्यातील हसेगाव या गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे। येथे एका HIV बाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता। त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथून ही घटना समोर आली आहे। HIV बाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गर्भवती राहिलेल्या मुलीचा गर्भपात करण्यात आलाय। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। टेंभुर्णी येथील रयत शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या इयत्ता 10वी मधील विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना गुरुवारी 24 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास शाळेच्या मधल्या सुट्टीत घडली। स्वप्नील मन्नत शिंदे असं मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत 25 मोबाईल ॲप्सवर बंदी घातली आहे। या ॲप्सवर अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्री पसरवण्याचा आणि IT कायद्यासह इतर कायद्यांचे उल्लंघन करण्याचा आरोप आहे। या ॲप्सबाबत सरकारने असं सांगितलं की हे ॲप्स कोणत्याही सेन्सरशिप किंवा देखरेखीशिवाय चालवले जात होते, जे IT कायदा 2000 आणि इतर सायबर कायद्यांच्या विरोधात आहे। कर्नाटकच्या कलबुर्गीत एक चोरीचं प्रकरण घडलंय। 30 रुपयांच्या पावभाजीमुळे 3 कोटी रुपयांच्या चोरीचा उलगडा झालाय। पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 2 कोटी 15 लाख रुपयांचं सोनं जप्त केलंय। अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक सोनार देखील आहे। त्याला व्यवसायात बरंच नुकसान झालेलं होतं। यंदा 21 जुलैपर्यंत 5 भारतीय विमान कंपन्यांनी आपल्या विमानातील 183 तांत्रिक दोषांची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला दिली। यामध्ये एअर इंडिया समूहाच्या विमानातील 83 दोष समाविष्ट आहेत। सरकारने गुरुवारी याबाबतची माहिती लोकसभेत दिली। इंडिगोने 62 त्रुटींची आणि आकाशाने 28 त्रुटींची माहिती दिली, तर स्पाइस जेटने 8 दोष कळवले। राजस्थानच्या जयपूर येथील एका शाळेचं छत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। शाळेचं छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून जवळपास 40 विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। राजस्थानमधील झालावाडमध्ये मनोहर पोलीस स्टेशन हद्दीतील पिपलोदी येथील शासकीय उच्च प्राथमिक विद्यालयात ही घटना घडली। दुर्घटनेवेळी सुमारे 60 विद्यार्थी उपस्थित होते। दुर्घटनेनंतर 17 विद्यार्थ्यांना दुखापत झाली असून गंभीर जखमी झालेल्या 10 विद्यार्थ्यांना झालावाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। निवडणूक आयोगाने कर्नाटकमधील एका मतदारसंघात फसवेगिरीला मोकळे रान दिले। याचं काँग्रेसकडे 100% ठोस पुरावा आहे असा दावा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी दिला। तसेच आम्ही तुमच्याकडे येत आहोत, तुम्ही यातून स्वतःची सुटका करून घेऊ शकणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। निवडणूक आयोग त्यांचे काम करत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। थायलंडमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी भारतीय नागरिकांना थायलंडच्या 7 प्रांतांमध्ये प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय। थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशातील सीमा भागात संघर्षाची तीव्रता वाढल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सूचना जारी करण्यात आल्या आहेत। भारतीय दूतावासाने या संदर्भात एक अधिकृत निवेदन जारी केलंय। थायलंडच्या रायोंगमधील एका व्यक्तीचा मृत्यू बेसुमार प्रमाणात बियर प्यायल्याने झाला। त्याच्या घरात 100हून अधिक बियरच्या बाटल्या सापडल्या। या सगळ्या बाटल्या रिकाम्या होत्या। सर्व बाटल्या घरातील फरशीवर ठेवलेल्या होत्या। मृत पावलेला व्यक्ती गेल्या महिनाभरापासून केवळ बियर पित होता। त्याने जेवण सोडलं होतं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी भारतात हवन आणि पूजा करण्यात आले होते। ट्रम्प कधीही पंतप्रधान मोदी आणि भारताला त्यांचे मित्र म्हणण्यास थकले नाहीत, पण दुसऱ्यांदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून फक्त भारताविरुद्ध काम करत आहेत। त्यांची विधाने देखील फक्त भारताला लक्ष्य करत असून आता त्यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध विधान केले आहे, ज्यामुळे भारताच्या जॉब मार्केटमध्ये खळबळ उडू शकते।
दक्षिण आफ्रिकेतील एका टॉप अभयारण्याच्या मालकाचा हत्तीने पायदळी तुडवल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। 22 जुलै रोजी सकाळी 8 वाजता गोंडवाना प्रायव्हेट गेम रिझर्व्ह मध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे। मालक फ्रँकोइस क्रिस्टियन कॉनरॉडी हत्तीच्या एका गटाला पर्यटकांच्या निवासस्थानापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ही घटना घडली। एका व्यक्तीला त्याच्या आईचा मृतदेह 10 वर्षे फ्लॅटमध्ये लपवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे। जपानमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे। येथील स्थानिक अधिकाऱ्याला संशय आल्यावर पोलिसांना या विचित्र प्रकरणाची माहिती मिळाली। जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी फ्लॅटची झडती घेतली तेव्हा त्यांना शौचालयात एक सांगडा सापडला। 12वी नंतर आरोग्य विज्ञान शाखांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पातळीवरील नीट परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। त्यानंतर आरोग्य विज्ञान शाखांची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झाली आहे। आरोग्य विज्ञान क्षेत्रातील करिअर म्हणजे MBBS किंवा BDS एवढाच विचार विद्यार्थी करतात आणि त्यात प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक मार्क पडले नाही तर ड्रॉपही घेतात। मात्र आरोग्य विज्ञान शाखेतील पॅरामेडिकल क्षेत्रातील विविध उपलब्ध पर्यायांकडे तितकेसे लक्ष देत नाहीत, हे दुर्दैव आहे। पॅरामेडिकल क्षेत्रातील विविध संधींची माहिती घेऊ। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 25 जुलै 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 98,990 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 90,741 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,15,580 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,156 रुपये आहे। विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात ईडीच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने गुरुवारी माजी वित्त आणि आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांची नियुक्ती घोषित केली। मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सेठ यांची विमा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी 3 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत नियुक्तीस मान्यता दिली। सेठ हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या कर्नाटकच्या 1978च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत। मराठी रंगभूमीचा प्रेक्षक हा केवळ मनोरंजनासाठी नाटक बघत नाही तर त्याला वेगळं काहीतरी अशायघन अनुभवायचं असतं, असा ठाम विश्वास व्यक्त करत अभिनेता पुष्कर श्रोत्री आपल्या आगामी नाटकाबद्दल बोलत होता। घाबरायचं नाही, या नाट्यपूर्ण सादरीकरणात तो एक वेगळ्या शैलीतील वेगळ्या स्वरूपातील अभिनय करताना दिसणार आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज यश दयाल पुन्हा एकदा वादात सापडलाय। जयपूरमध्ये यश दयाल विरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत FIR दाखल करण्यात आलाय। जयपूरमधील एका तरुणीने आरोप केला आहे की यश दयालने तिला क्रिकेटमध्ये करिअर बनवण्याचा आमिष दाखवून फसवले आणि भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करून 2 वर्षे तिचे लैंगिक शोषण केले। महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी क्रिकेटपटू विरुद्ध FIR नोंदविला आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।